ठीक आहे, पहा काय क्वेश्चन पहा. द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज 98 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. काय दिले ते 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये दिलेलं आहे. कशात दिलंय? सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. हे असा युनिट आहे का रे? नाही ना, हे कसं आहे सीजीएस युनिट आहे. ठीक आहे, पण मिळणारी व्हॅल्यू पण कशात आहे तुम्हाला सीजीएस युनिट मध्ये, त्यामुळे काय ते त्याला तसंच राहू द्या. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ जी ऑन अर्थ सरफेस इज, अर्थ सरफेस वर जी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेली आहे. ठीक आहे, ऑन द सरफेस व्हॅल्यू काय दिलेली आहे 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. इट्स व्हॅल्यू ऍट हाईट 64 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सरफेस इज. अर्थ सरफेस पासून किती किलोमीटर? 64 किलोमीटरला असताना याची व्हॅल्यू काय आहे ते फाइंड करायचंय. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय आहे ते फाइंड करायचे. जर हा अर्थ आहे, अर्थच्या सरफेसला जीची व्हॅल्यू काय दिलेली आहे 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि ही जर आपण SI मध्ये लिहिली तर ती येते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, सेंटीमीटरचा मीटर होतं, 2 झिरोज इकडे शिफ्ट होतात. ठीक आहे, 2 पॉईंट इकडे शिफ्ट होतात. हे येतं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. जर कशात केली तर SI मध्ये केली तर मीटर मध्ये, SI सिस्टीम मध्ये. ठीक आहे, SI मध्ये केली तर ही त्याची व्हॅल्यू येते. सरफेस वर आपल्याला जी ची व्हॅल्यू दिलेली आहे. विचारलंय काय की ऍट हाईट h इज इक्वल टू 64 किलोमीटर, या हाईटला जी ची व्हॅल्यू काय असेल. ठीक आहे, या हाईटला जी ची व्हॅल्यू काय असेल. मग हाईट नुसार जी ची व्हॅल्यू काय होतं रे? व्हॅल्यू काय होते? कमी होतं ना. ठीक आहे, मग कमी होतं तर काही ऑप्शन्स निग्लेक्ट होतील. आहेत का काही ऑप्शन्स असे? इथे 984 वाढलेले नाही, वाढलेले नको आहेत आपल्याला. ठीक आहे, बी नकोय. ठीक आहे, सी पण कॅन्सल आउट होतो. राहिलं काय ए आणि डी. आता ए आणि डी मधलंच काहीतरी आन्सर असणार आहे. ठीक आहे, आता इथे अप्रॉक्सिमेशन करून चालणार आहे का तुम्हाला? नाही चालणार. व्हॅल्यूज कशा आहेत जवळ जवळ, म्हणून अप्रॉक्सिमेशन करून चालणार नाही. समजलं? एक क्वेश्चन समजलाय का? आता हे दोन ऑप्शन्स का कॅन्सल आउट केले? कारण एच हाईट नुसार जी ची व्हॅल्यू काय होते? कमी होते. इथे जी ची व्हॅल्यू अर्थ सरफेसला किती आहे 980 आहे. ठीक आहे, मग आता हाईट वाढली तर जी ची व्हॅल्यू कमी व्हायला पाहिजे ना, ही तर वाढलेली आहे. ठीक आहे, म्हणून सी आणि बी ऑप्शन नाही, म्हणून दोन ऑप्शन्स राहतात, फर्स्ट आणि फोर्थ. ठीक आहे, ते आपल्याला आता शोधायचं. ठीक आहे, तर फॉर्म्युला आता जी चे किती फॉर्म्युले आहेत आपल्याकडे? जी इज इक्वल टू ऍट हाईट साठी किती फॉर्म्युले आहेत? जी इज इक्वल टू जी डॅश अपॉन जी इज इक्वल टू आर अपॉन आर प्लस एच याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, अजून एक फॉर्म्युला आहे काय? जी डॅश इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस 2h अपॉन आर. कंडिशन्स काय आहेत बरं? याला कंडिशन काय की जे हाईट आहे ती हाईट कशी पाहिजे? थोडीशी मॅक्सिमम पाहिजे किंवा जास्त पाहिजे. ठीक आहे, थोडीशी अशी पाहिजे की जी आपण 6400 ऍड केली तर काहीतरी चेंज येईल, बराच मोठा चेंज येईल. ठीक आहे, आता इथे काय, इथे हाईट कशी असणार? इथे खूपच जास्त कमी, म्हणजे आरला जास्त काही फरक नाही पडणार आहे. रेडियस ऑफ अर्थ पेक्षा ती कशी असेल? खूपच जास्त कमी असेल, जास्त काही फरक पडणार नाही. ठीक आहे, मग कोणता कधी फॉर्म्युला यूज करायचा हे लक्षात राहू द्या की एच ची व्हॅल्यू जर कमी असेल कोणापेक्षा? 100 किलोमीटर पेक्षा. कशी? 100 किलोमीटर पेक्षा तर हा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे, कधी कधी चेंज पण होता. ठीक आहे, पण अप्रॉक्स काय यूज करायचा? हाच फॉर्म्युला यूज करायचा. कधी? ज्यावेळी जी ची व्हॅल्यू कशी असेल 100 किलोमीटर पेक्षा कमी, आणि जी ची व्हॅल्यू जर 100 पेक्षा पण जास्त असेल त्यावेळी हा यूज करा. ठीक आहे, आता जी ची व्हॅल्यू पहा बरं काय 100 पेक्षा कमी म्हटल्यानंतर कोणता फॉर्म्युला यूज करणार तुम्ही? जी डॅश इज इक्वल टू हा वाला फॉर्म्युला यूज करणार. हे समजलंय? हे समजलंय? ठीक, मग फॉर्म्युला काय आहे? जी डॅश इज इक्वल टू जी इन ब्रॅकेट 1 मायनस 2h अपॉन आर. सगळ्या व्हॅल्यूज तुमच्याकडे आहेत त्या व्हॅल्यू पुट करायच्या. ठीक आहे, जी डॅश इज इक्वल टू जी. आता जी डॅश म्हणजे काय? हाईटला असणारा जो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे या हाईटला जी ची व्हॅल्यू म्हणजे काय? जी डॅश. मुलांना समजतंय का? मुलांना समजतंय का? हाईटला असताना जी ची व्हॅल्यू फाइंड करायची, तिला काय म्हटलं आपण? जी डॅश. फॉर्म्युला काय आहे? जी डॅश म्हणजे इथले ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू काय येणार आहे? जी म्हणजे सरफेस वरची ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इनटू 1 मायनस 2h अपॉन आर, वेर h इज हाईट, r इज रेडियस ऑफ अर्थ. व्हॅल्यूज पुट करा. जी ची व्हॅल्यू आहे किती आहे? 980 दिलेली आहे ती. ठीक आहे, 1 मायनस 2 h ची व्हॅल्यू काय? 64. अर्थचं रेडियस काय दिलंय? अर्थचं रेडियस घ्या 64
0 किलोमीटर आहे. ठीक आहे, मीटर मध्ये नका करत बसू सध्या, का कारण वरचं पण किलोमीटर मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, काय काय कॅन्सल आउट होईल. इथं काय येणार आहे 100, इथे काय येणार आहे 64 वन जा. बरोबर बरोबर ना. 64 इंटू 100 केलं तर काय येतो 6400 येतो. म्हटल्यानंतर इथे काय येणार आहे 100, म्हणजे काय आलं ते 2/100. 2/100 म्हणजे 0.02. करेक्ट ना. एनिथिंग डिवाइड बाय, आता 1/100 असेल, ठीक आहे, तर काय येतं 0.01. ठीक आहे, जर 2/100 आहे तर काय येणार ते 0.02. 20/100 सांगा बरं काय येईल. 0 ला 0 जाईल आणि एकच 0 म्हटल्यानंतर येईल 0.2. समजलंय का हे, समजलंय का. तर व्हॅल्यू काय येणार त्याची 0.02. किती येणार आहे 0.02, म्हणजे आलं 980 इंटू 1 मायनस 0.02. त्याला काय लिहू शकतो आपण 0. काय लिहू शकतो 98 ना, 1 मायनस 0.02 किती येणार ते 98 येणार ना. करून बघायचं का 1 मायनस 0.02, पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. याच्यातून तू जातो का नाही, म्हणजे इथे काय येणार 10 8. ठीक आहे, इथे काय येणार 9 9 मायनस 0 9 पॉईंट, आणि इथे काय राहणार 0.98. समजलं का, समजलं. आणि इंटू काय होणार 90980. ठीक आहे, हे मल्टिप्लिकेशन करा. हे अप्रॉक्सिमेट कोणाला इक्वल येतं 960.4 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर ला इक्वल येतं. करून बघा लगेच मल्टिप्लिकेशन, करून बघा. केलंय का, समजलंय का, समजलंय, नक्की समजलंय. काय फाइंड केलं इथे हाईटला असणारी जी ची व्हॅल्यू फाइंड केली युजिंग फॉर्म्युला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, assuming that earth is a sphere of radius re with uniform density. ठीक आहे, अर्थ आहे सपोज आणि काय दिलंय त्याचं रेडियस दिलंय. ठीक आहे, आर ई इतकं रेडियस दिलंय आणि युनिफॉर्म डेन्सिटी. आता डेन्सिटी आलाय म्हटल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल चा जो फॉर्म्युला आहे तो डेन्सिटी रिलेटेड जो फॉर्म्युला आहे तो यूज करायला लागणार आपल्याला. ठीक आहे, द डिस्टन्स फ्रॉम इट सेंटर ऍट विच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू g/3. ठीक आहे, जर अर्थ सरफेस आहे, अर्थ सरफेसला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे जी, काय जी. ठीक आहे, विचारलंय काय डिस्टन्स फ्रॉम इट सेंटर ऍट विच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू g/3. म्हणजे सेंटर पासून असं काहीतरी डिस्टन्स की जिथे g' ची व्हॅल्यू काय होते g/3 होते. तर ते डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं किती असते. ठीक आहे, म्हणजे काय ज्यावेळी रेडियस आर ई होती त्यावेळी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय आलं जी. ज्यावेळी रेडियस काहीतरी असणार आहे तर त्यावेळी जी ची व्हॅल्यू याची व्हॅल्यू काय आली g/3. तर हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. क्वेश्चन समजला का, क्वेश्चन समजलाय की ज्यावेळी रेडियस इतकं डिस्टन्स होतं किंवा सरफेसला होतो, सरफेसला असताना व्हॅल्यू काय होती जी. आता एका काहीतरी हाईटला गेलो, हाईटला गेल्यानंतर व्हॅल्यू काय झाली g/3 झाली. ठीक आहे, तर हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे फ्रॉम सेंटर. समजलाय क्वेश्चन, क्वेश्चन समजलाय. ठीक, आता काय लिहिलं डेन्सिटी, डेन्सिटी साठी जी चा फॉर्म्युला काय 4/3 पाय आर रो जी. ठीक आहे, याच्यात काय कॉन्स्टंट दिलंय रे, डेन्सिटी कॉन्स्टंट दिली आहे. ठीक आहे, याचा अर्थ काय काय कॉन्स्टंट येतं 4/3 तर कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे आणि जी कॉन्स्टंट आहे. म्हणजे असं लिहिलं चालेल का जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, चालेल ना. ठीक आहे, मग असं लिहिलं चालेल का g' इज इक्वल टू r प्लस h अपॉन r, चालेल ना. का कारण डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. ज्यावेळी g' होता त्यावेळी डिस्टन्स काय होतं r प्लस h. हे कसं आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल ना, म्हणून समोरासमोर लिहायचे त्याच्या व्हॅल्यूज. ठीक आहे, आणि जी हा कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे r ला, म्हणून समोरासमोर लिहिल्या त्या व्हॅल्यू. समजले, समजले, नक्की समजले. ठीक, गिवन काय तुम्हाला जो g' आहे तो g' किती आहे g/3 ला इक्वल आहे. ते पुट करा त्याचं, म्हणजे g/3 अपॉन g इज इक्वल टू काय येणार आहे r प्लस h अपॉन r. g आणि g कॅन्सल आउट झाला, काय राहिलं 1/3 इज इक्वल टू r प्लस h अपॉन r. r इकडे जाईल म्हणजे r इज इक्वल टू 3r प्लस 3h. करेक्ट, हा 3 मल्टिप्लिकेशनला गेल्यानंतर करेक्ट ना, 3 मल्टिप्लिकेशनला जाईल, मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर काय होईल 3r प्लस 3h. ठीक आहे, हा 3r इकडे जाईल काय होईल तो मायनस होईल ना, काय होणार मायनस, म्हणजे काय होतो -2r इज इक्वल टू 3h.
म्हणजे h इज इक्वल टू काय आला रे, हाईट इज इक्वल टू काय आली, हा इकडे जाईल -2r/3. पण तुम्हाला विचारलंय काय क्वेश्चन ते पहा बरं, हेच आन्सर आहे का फायनल 2r/3? हेच आन्सर आहे का? नाही. क्वेश्चन काय विचारलाय, आता तुम्हाला काय मिळाली आहे, हाईट मिळाली आहे. ठीक आहे, हाईट इज इक्वल टू काय मिळाली आहे, -2r/3 ही हाईट मिळाली. करेक्ट. पण तुम्हाला काय विचारलंय, फ्रॉम सेंटर डिस्टन्स किती आहे. ठीक आहे, काय विचारलंय, फ्रॉम सेंटर डिस्टन्स किती आहे. मग फ्रॉम सेंटर डिस्टन्स काढायचंय म्हणल्यानंतर त्याला काय करायला लागेल, आर नी ऍड करावं लागेल ना, फ्रॉम सेंटर. करेक्ट का, फ्रॉम सेंटर काढायचंय ना डिस्टन्स तुम्हाला, म्हणजे टोटल हे डिस्टन्स काढायचंय तुम्हाला. ठीक आहे, मग ते डिस्टन्स इज इक्वल टू काय होईल, आर प्लस एच. ठीक आहे, मग टोटल डिस्टन्स काय होणार, डिस्टन्स काय होणार डिस्टन्स फ्रॉम सेंटर इज आर प्लस एच विच इज इक्वल टू आर मायनस काय घेतलं, कारण त्याची व्हॅल्यू ती आलेली आहे. करेक्ट. 3 कडे जाईल, 3r -2r किती आला, r/3. ठीक आहे, 3 कडे जाईल मल्टिप्लिकेशनला, म्हणजे 3r -2r/3 विच इज इक्वल टू r/3. म्हणजे फायनल आन्सर काय आहे, r/3. ए ऑप्शन. समजलंय का, समजलंय का, नक्की समजलंय का. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर क्वेश्चन काय पहा, द इमॅजिनरी अँग्युलर वेलॉसिटी ऑफ अर्थ. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे त्या दिवशी सांगितलं होतं, काय असतं अँग्युलर वेलॉसिटी, ते नाही. अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे बेसिक, जशी तुम्हाला वेलॉसिटी माहिती आहे, वेलॉसिटी म्हणजे काय, थोडक्यात स्पीड असते. ठीक आहे, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट माहिती आहे, तशी अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय, काय काय अँगलची वेलॉसिटी. अँग्युलर वेलॉसिटी कधी येतं बरं, आता पा जर तुम्ही इथून इथं स्ट्रेट मूव्ह करताय तर इथे काय लागते, आपली लिनियर वेलॉसिटी लागते v. ठीक आहे, आता आपले जे रोटेशन होतं ना इथं, ठीक आहे, अर्थ काय करतो, ऍक्सिसला रोटेट करतो. रोटेट करत असताना त्याची काहीतरी लिनियर वेलॉसिटी असते. ठीक आहे, मग लिनियर वेलॉसिटी कशी असते, आता जर सपोज हा अर्थ आहे, येतो ना कुठेतरी अर्थ, इथं प्लॅनेट येतो, पण ठीक आहे, वेट, हे अंडू पण नाही होणार. रोटेट नाही होते पण ते होत. गायब. सनला झूम आउट होत ते, बरं ठीक आहे, जाऊ द्या. तर प्लॅनेट असतील, प्लॅनेट काय करतात, त्याच्या ऍक्सिसला रोटेट करतात ना असे, बरोबर, ऍक्सिसला रोटेट करतात ते. ग्लोब कुठे गेला, प्लॅनेट काय करतात, त्याच्या ऍक्सिसला रोटेट करतात ना, बरोबर, म्हणजे त्याची रोटेशनल वेलॉसिटी पण काहीतरी आहे. लिनियर वेलॉसिटी याची कशी काढतो आपण, जर तुम्ही कुठेतरी आहात, आता सपोज घ्या कुठेतरी, ठीक आहे, साऊथ अमेरिकेला आपण, ठीक आहे, कुठे, साऊथ अमेरिकेला. तर इथे ज्यावेळी तुम्ही असाल त्यावेळी तुमची लिनियर वेलॉसिटी काय असते रे, लिनियर वेलॉसिटी इज ऑलवेज टँजेन्शियल टू द पाथ. ठीक आहे, टँजेन्शियल, जर इथे जर टँजंट ड्रॉ केली तर ती काय येते, लिनियर वेलॉसिटी येते, बरोबर, काय येते, लिनियर वेलॉसिटी येते. पण अँग्युलर वेलॉसिटी काढायची, अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे काय, की स्पीड, पण कशी, अँग्युलर स्पीड. ठीक आहे, किती अँगल कव्हर करतोय, आता अँग्युलर स्पीड सांगा बरं. आता फर्स्ट ही अँग्युलर स्पीड आहे सपोज, ठीक आहे, सेकंड ही आहे अँग्युलर स्पीड, कुठं सेकंड स्टेप मध्ये जास्त होती ना. ठीक आहे, अँग्युलर स्पीड म्हणजे अँगल कव्हर करण्याची स्पीड, आणि लिनियर स्पीड म्हणजे काय, ही जी टँजेन्शियल असते ते लिनियर स्पीड असते. ठीक आहे, तर अँग्युलर वेलॉसिटी कशी डिनोट करतात, जर सपोज हा अर्थ आहे, अर्थ त्याच्या ऍक्सिसला रोटेट करतोय, तर अँग्युलर स्पीड जी डिनोट केली जाते ती अशी ओमेगाने केली जाते.
ठीक आहे. आणि जर लिनियर स्पीड दाखवायची, इथे जर लिनियर स्पीड दाखवायची, त्याला काय करायचं, असा टँजंट ड्रॉ करायचा. ठीक आहे, 3D मध्येच हे इमॅजिन करा. ठीक आहे, काय ड्रॉ करायचं, टँजंट. ही काय येते, लिनियर स्पीड येते, त्या पॉइंटला असणारी लिनियर स्पीड. आणि अँग्युलर स्पीड म्हणजे काय असते, की अँगल कव्हर करण्याची जी स्पीड आहे त्याला काय म्हणणार तुम्ही, अँग्युलर स्पीड. समजले. अँग्युलर स्पीड कशाने डिनोट करतात, ओमेगाने डिनोट करतात. बरोबर का. अँग्युलर स्पीड कशाने डिनोट करतात, ओमेगा. ठीक आहे. तर विचारलंय का आता क्वेश्चन पहा काय, द इमॅजिनरी अँग्युलर वेलोसिटी ऑफ अर्थ फॉर विच इफेक्टिव्ह एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द इक्वेटर शॅल बी 0 इज इक्वल टू. आता विथ रोटेशन, रोटेशन साठी एक फॉर्म्युला पाहिला होता, विथ रोटेशन. जर अर्थची जी रोटेशन आहे ती रोटेशन जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय आहे का फॉर्म्युला लक्षात. जर जर काय करताय आपण, जर रोटेट करतोय, अर्थ जर रोटेट करतोय, तर रोटेट सोबत त्याच्यावर काय लागतो रे, सेंट्रीफ्युगल फोर्स लागतो ना. त्या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे काय होतं, त्या सेंट्रीफ्युगल फोर्समुळे काय होतं, जी इफेक्टिव्ह काय होतं, कमी होतो ना. ठीक आहे. जसं असं अर्थ रोटेट होणार आहे तसं तसं याच्यावर असणारा जो ऑब्जेक्ट आहे त्याला पुश कुठं मिळणार आहे, बाहेर ना. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ अर्थची ग्रॅव्हिटी कमी झाली. बरोबर, अर्थची ग्रॅव्हिटी कमी होते, कितीने कमी होते, जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. हा फॉर्म्युला त्याचा. समजलंय का फॉर्म्युला. ठीक. तर आता क्वेश्चन कडे परत. काय विचारलंय, द इमॅजिनरी अँग्युलर वेलोसिटी ऑफ अर्थ. काय, द इमॅजिनरी का म्हटलं, कारण जी इफेक्टिव्ह जर इक्वेटरला 0 झाला तर काय होईल बरं, आपण इक्वेटरला आहे सपोज, काय होईल, जी इफेक्टिव्ह डायरेक्ट 0 झाला, मग आपण काय करणार, उडणार ना आपण. ठीक आहे, का, कारण अर्थची ग्रॅव्हिटीच उरली नाही. अर्थची ग्रॅव्हिटी उरली नाही तर काय होणार, आपण हवेत उडणार, वेटलेसनेस कंडिशन येणार. ठीक आहे, तर म्हणून काय म्हटलंय त्याला इमॅजिनरी. हे कधी शक्य आहे का, नाही. ठीक आहे. द इमॅजिनरी अँग्युलर वेलोसिटी ऑफ अर्थ फॉर विच इफेक्टिव्ह एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द इक्वेटर शॅल बी 0 इज इक्वल टू. ठीक आहे, म्हणजे ओमेगा फाइंड करायचा आहे. ओमेगा फॉर विच इफेक्टिव्ह जो जी येणार तो काय येणार आहे, 0. तर त्यावेळी ओमेगा काय असला पाहिजे, अँग्युलर स्पीड काय असली पाहिजे त्यावेळी. ठीक आहे, किती अँग्युलर स्पीडला असं होईल, किती जोरात अर्थ फिरल्यानंतर असं होईल की इथे इक्वेटरला काय होईल, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होईल, 0, आणि आपण हवेत उडू. समजलंय का क्वेश्चन, समजलाय का क्वेश्चन, नक्की समजलाय. ठीक आहे, क्वेश्चन कडे आता पहा. जी डॅश इज इक्वल टू काय, जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. ठीक आहे, इक्वेटरला फायची व्हॅल्यू काय असते, 0 की 90, 0. जी जो फाय तुमच्या लक्षात असेल तर ही अर्थ आहे सपोज, तर हा जो फाय अँगल होता तो फाय अँगल कुठून होता, इक्वेटरच्या सोबत. ठीक आहे, मग इक्वेटरला फायची जी व्हॅल्यू होते काय ते 0, पोल्सला 90. ठीक आहे, तर इक्वेटरला फायची व्हॅल्यू काय आहे 0, कॉस 0 काय तो 1, म्हणजे राहील काय इथे जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. का, कारण ऍट इक्वेटर फाय इज इक्वल टू 0 आणि कॉस फाय काय होतो मग 1. ठीक आहे, पण तुम्हाला गिवन कंडिशन काय आहे, जी डॅश शुड बी इक्वल टू 0. मग 0 इज इक्वल टू काय येईल, जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे आर ओमेगा स्क्वेअर इकडे घ्या. ठीक आहे, मायनसचा काय होईल तो प्लस, म्हणजे आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, जी. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, ओमेगा. ठीक आहे, म्हणजे ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, जी बाय आर, म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ जी बाय आर. आता दोन्ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत, जीची व्हॅल्यू दिली, आर पण दिलाय, दोन्ही व्हॅल्यू पुट करा. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू काय येईल, ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ जी ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 10 अपॉन याची व्हॅल्यू काय दिली 64 किलोमीटर मध्ये दिली, तिला काय करायला लागेल मीटर. ठीक आहे, म्हणजे 10⁻³ करावं लागणार. ठीक आहे, या 0ला हा 0 जाईल आणि ही एक पॉवर, हा एक 0 आणि हे 3 0, म्हणजे टोटल 0 किती झाले 4. ठीक आहे, म्हणजे काय राहिलं स्क्वेअर रूट ऑफ 1/64 इंटू 10⁻⁴. आता ह्या प्रत्येकाला स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, काय होईल ते 1/64, 64 चा स्क्वेअर रूट काय तो 1 चा 1 येतो, 64 चा काय तो 8, आणि इंटू 10⁻⁴ चा काय होणार हाफ 10⁻². ठीक आहे, मग 1/8 ची व्हॅल्यू फाइंड करायची. 1/8 काय येतो 0 चा पॉइंट, 8 1 जा 10 येतो ना तिथं, 8 1 जा परत काय राहिला आता 2. करेक्ट, 8 च्या टेबल मध्ये 2 कधी 8 2 जा 16.
ठीक आहे 16 4 राहिला आणि 5 जा 40 म्हणजे 125 0.125 0.125 इंटू 10⁻⁻2 हा काय होणार आहे वरती जाणार आहे ना म्हणजे हा काय होणार -2 ठीक आहे आता इथे ऑप्शन काय आहे इथे -3 आहे ना मग काय करणार पॉईंट फक्त एकाने शिफ्ट करा पॉईंट इकडे शिफ्ट केला 1.25 इंटू 10⁻⁻3 आणि रेडियन पर सेकंड त्याचं युनिट लक्षात ठेवा ऍक्सेलरेशन सॉरी अँग्युलर व्हेलॉसिटीचे युनिट काय रेडियन पर सेकंड म्हणजे ऑप्शन ए याचा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो तुम्ही आज सॉल्व्ह करणार आहे ठीक आहे हा क्वेश्चन तुम्ही आज सॉल्व्ह करणार आहे अँग्युलर व्हेलॉसिटीवर डिपेंडंट आहे नाही याला तर उद्या परत घेऊया समजलंय का समजलंय याच्यात काय डाऊट आहे का याच्यात काय डाऊट आहे का नक्की नक्की ठीक पुढचा क्वेश्चन काय पहा हा होमवर्कला दिला ना हा होमवर्कला दिला ना ठीक पहा the angular velocity of earth with which it has to rotate so that acceleration due to gravity on 60° latitude becomes 0 is सेम क्वेश्चन आहे ट्राय करायचा आहे ठीक आहे आता इथे काय दिलेलं आहे फायची व्हॅल्यू दिलेली 60° दिलेली आहे ठीक आहे तर अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा कॅल्क्युलेट करायचा आहे इफेक्टिव्ह जी ची व्हॅल्यू काय 0 ठीक आहे तर काय विचारलंय नाही थांबा the angular velocity of earth with which it has to rotate so that the acceleration due to gravity हा 60° व्हॅल्यू दिलेली फक्त म्हणजे इफेक्टिव्ह जी काय झाला पाहिजे r ओमेगा स्क्वेअर आणि cos 60 ठीक आहे cos स्क्वेअर 60 ठीक आहे मग जी काय झाला पाहिजे 0 g मायनस r ओमेगा स्क्वेअर cos 60 ची व्हॅल्यू असते हाफ ना ठीक आहे हाफचा स्क्वेअर म्हणजे काय 1/4 √3/2 असते का हाफच असते बरोबर का नक्की बरोबर ठीक आहे तर मग काय आली ही व्हॅल्यू g मायनस r ओमेगा स्क्वेअर बाय 4 r ओमेगा स्क्वेअर इकडे जाईल ठीक आहे काय होईल प्लस r ओमेगा स्क्वेअर बाय 4 इज इक्वल टू काय येणार आहे g तर त्यावेळी ओमेगा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा सेम प्रोसेस रिपीट करायची फक्त इथे काय फॅक्टर आला नवीन 4 आला ठीक आहे समजलंय का कराल पुढे बघा जमतंय का नाही जमलं तर परत पाहूया काय acceleration due to gravity on moon is 1/6 that of acceleration due to gravity on earth ठीक आहे जे स्टेटमेंट दिले त्याच्यानुसार लिहायचं acceleration due to gravity on moon is 1/6 acceleration due to gravity of earth करेक्ट का बरोबर का ठीक पुढे if the ratio of densities of earth and moon is म्हणजे रो ऑफ E अपॉन रो ऑफ मून इज इक्वल टू काय दिलेलं आहे 5/3 ठीक आहे देन रेडियस ऑफ मून इन टर्म्स ऑफ RE विल बी रेडियसचं रिलेशन फाइंड करायचं ठीक आहे तर जी आणि आधी डेन्सिटीचं रिलेशन फर्स्ट एक्झाम्पल मध्ये दिलं आपण काय जी आणि डेन्सिटीचं हे काय आहे कुठं लिहिलं रे का नाही लिहिलं हा लिहिलं नाही तर काय ते g इज इक्वल टू 4/3 पाय r रो g हे इक्वेशन आहे ठीक आहे हा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला फक्त यूज करायचा ठीक आहे त्यात डेन्सिटी आणि g आणि r यांच्यातलं रिलेशन फाइंड करायचं g चा फॉर्म्युला काय g इज 4/3 पाय r रो g ठीक आहे 4/3 पाय कॉन्स्टंट इथे आता रेडियस चेंज होतोय रेडियस कॉन्स्टंट नाहीये आणि डेन्सिटी पण बदलते त्यामुळे डेन्सिटी पण कॉन्स्टंट नाहीये म्हणजे राहील काय आता जी कॉन्स्टंट राहिला म्हणजे याच्यातून असं लिहू शकतो का आपण जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर आणि रो लिहू शकतो ना जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर अँड रो लिहू शकतो नक्की तर जी ऑफ मून अपॉन जी ऑफ अर्थ इज इक्वल टू काय येणार आहे आर ऑफ मून रो ऑफ मून अपॉन आर ऑफ अर्थ रो ऑफ अर्थ समजलं का असं काय लिहिलं कारण डायरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी मग त्याच्या टर्म्स त्याच्या पुढे लिहिलं समजलंय मग आता हे रेशो तुमच्याकडे आहे ना रेशो हा जी ऑफ मून अपॉन जी ऑफ अर्थ पाहिजे इथे काहीतरी रिलेशन दिलेलं आहे तुम्हाला ठीक आहे याच्यावरून जी ऑफ मून अपॉन जी ऑफ अर्थ काय येईल बरं 1/6 हा अर्थचा इकडे आला ठीक आहे रो ऑफ ई अर्थ अपॉन रो ऑफ मून तुमच्याकडे आहे ठीक आहे तुम्हाला काय विचारलंय या रेडियसचं रिलेशन विचारलेलं आहे ठीक आहे म्हणून ही जी टर्म आहे ही काय करा इकडे घ्या
म्हणजे काय होईल, ती उलटी होईल. ठीक आहे, ही जी टर्म आहे ती काय होईल, इकडे येऊन उलटी होईल. ठीक आहे, म्हणजे काय मिळेल बरं, रो ऑफ अर्थ अपॉन रो ऑफ मून इंटू जी ऑफ एम अपॉन जी ऑफ अर्थ इज इक्वल टू काय येणार आहे, आर एम अपॉन आर ई. करेक्ट. आता रो ऑफ अर्थ अपॉन रो ऑफ मून हे आपल्याकडे आहे, किती आहे, 5/3. जी ऑफ मून अपॉन जी ऑफ अर्थ किती आहे, 1/6 इज इक्वल टू आर एम अपॉन आर ई. ठीक आहे, काय कॅन्सल आउट होतंय का, नाही कॅन्सल आउट होतंय. मग काय येईल ते 5/18 इज इक्वल टू आर एम अपॉन आर ई. ठीक आहे, सो आर एम इज इक्वल टू काय येणार आहे, आर एम इज इक्वल टू हा आर इकडे जाईल, 5/18 इंटू आर, म्हणजे ऑप्शन नंबर ए. समजलंय का कसं केलं, समजलंय नक्की. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन आहे पहा. अ मॅन जम्प्स टू हाईट ऑफ 1.5 मीटर ऑन अ प्लॅनेट ए. दोन प्लॅनेट आहेत. ठीक आहे, सपोज हा ए प्लॅनेट आहे, हा बी प्लॅनेट आहे. ठीक आहे, हा ठीक आहे. तर ए प्लॅनेटवर त्याने जी जंप घेतली ती कितीची होती, 1.5 मीटरची जंप होती. कितीची जंप होती, 1.5 मीटरची. व्हॉट इज द हाईट he may be able to jump on another planet whose density and radius are respectively 1/4 म्हणजे किती, 1/4. ठीक आहे, and 1/3 of that planet A. ठीक आहे, म्हणजे याची डेन्सिटी, हा जो ए प्लॅनेट आहे, या ए प्लॅनेटची डेन्सिटी जर रो असेल आणि रेडियस जर आर असेल, तर ह्या प्लॅनेटची काय किती सांगितली आहे, रेडियस किती आहे, 1/4 ते, म्हणजे रेडियस याची काय, ρ/4. आणि इथे काय दिले अजून, रेडियस काय, r/3. याची रेडियस r आहे, याची काय येणार आहे, r/3. हे समजलंय का, हे समजलंय का. तर आता हाईट व्हेरी करणार का, हाईट व्हेरी करणार, किती जम्प घेऊ शकतो तो, कशावर डिपेंड करेल, जी वर डिपेंड करणार ना. ठीक आहे, याचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कसं असणार आहे, जास्त असणार आहे, याचं कसं असणार आहे, कमी. समजलं का, याचं कसं असणार आहे, कमी. वेट दोन्ही ठिकाणी सेम असणार आहे त्याचं, बरोबर ना. वेट की मास, मास दोन्ही ठिकाणी काय असणार त्याचं, सेम असणार. हे समजलंय का, समजलंय का, काय डाऊट आहे का नक्की. ठीक, कसं सॉल्व्ह करणार मग. फॉर फर्स्ट ए प्लॅनेट साठी काय येणार ते, 4/3 पाय आर रो जी. सेकंड प्लॅनेट साठी, बी प्लॅनेट साठी काय लिहू शकतो, 4/3 पाय, आणि आता इथे काय होणार आहे, r/3, आणि डेन्सिटी काय होणार आहे, ρ/4 इंटू जी. करेक्ट. हे समजलंय का, समजलंय का. ठीक, तर जी आपण जी डॅश म्हणूयात आपण, हा ठीक आहे. तर काय होईल मग ते, जी डॅश अपॉन जी चा रेशो घ्या, काय येईल ते, 4/3 पाय r/3 ρ/4 आणि जी अपॉन 4/3 पाय r रो आणि जी. जे कॅन्सल आउट होते कॅन्सल करा, 4/3 गेला, पाय गेला, r गेला, ठीक आहे, रो गेला, आणि जी पण गेला. काय राहिलं मग, काय राहिलं मग, 1/4 इंटू 3, 4 3 12. म्हणजे जी डॅश अपॉन जी ची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, 1/12. पण आता ह्याच्यावरून कसं काढणार तुम्ही, जी डॅश इज इक्वल टू काय येतो, जी डॅश इज इक्वल टू काय येतो, g/12. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कितीने कमी झालं, 12 टाइम्स ने कमी झालं. मग आता हाईट कशी काढायची बरं त्याची, काय फॉर्म्युला हाईटचा, नाही नाही नाही, बघा बरं ट्राय करा, कसं जसं म्हणताय तसं ट्राय करून मला सांगा काय येणार. जसं म्हणताय तसं ट्राय करून लवकर सांगा मला, आन्सर एच ची व्हॅल्यू काय येते. पहा, 1 मिनिट लक्ष द्या. आता इथे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी झालाय ना, तर हाईट काय होणार, आता वाढणार ना. म्हणजे अर्थचा फोर्स कमी झाला, यश पुढे लक्ष, अर्थचा फोर्स कमी झाला, याचा अर्थ तुम्ही जास्त हाईट वर जम्प घेऊ शकता. म्हणजे ती व्हॅल्यू 15 पेक्षा काय पाहिजे, जास्त पाहिजे. 15 पेक्षा जास्त आहेत का सगळ्या, नाही, ही नाहीये, ही नाही ना, मग कॅन्सल आउट झाले. ठीक आहे,
15 पण कॅन्सल आउट झाले, राहिलं काय 18 आणि 28, त्यात कुठली तरी व्हॅल्यू असणार, त्या दोघांपैकी कुठली तरी व्हॅल्यू असेल, ती व्हॅल्यू सांगा मला काय आहे. काय येतं आन्सर? 18 की 28? नक्की का? 18 की 28? 11. 15 मिनिटं. तुला काय आला आन्सर? किती आलं? 18. सांगा रे अजून कोणाचं काय आलंय तर. 18 येतोय का? कसं काढलं 18? मुलांची व्हॅल्यू सांगा रे, मुलांची व्हॅल्यू सांगा काय येते. काय केलं? काय केलं परत सांग. हा, जी डॅशची व्हॅल्यू 1.5 नाही बाळा, हाईटची व्हॅल्यू ना ती. असं कसं जी डॅशला हाईट घेतलं? नाही, आन्सर बरोबर आहे तुमचं, आन्सर 18च आहे, बट जी वे तो चुकलाय. जी डॅशला तुम्ही हाईटला कसं काय बोलले? बताओ बताओ. करा परत एकदा ट्राय. चला एक हिंट देते. हिंट अशी आहे की ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर कमी झाला तर जी काय होतो, वाढतो. म्हणजे त्यांच्यात काय आहे, इनव्हर्स प्रपोर्शन आहे. तर इनव्हर्स प्रपोर्शनचं रिलेशन वापरून तुम्ही फाइंड करू शकता. काय म्हटलं? जी डॅश इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू हाईट. ठीक आहे, बघा बरं ट्राय करा आता. अजून एक हिंट. जी डॅश अपॉन जी इज इक्वल टू एच अपॉन एच डॅश. जी डॅश अपॉन जी ची तुम्हाला व्हॅल्यू माहितीये इथे 1/12. काय ती? 1/12. ठीक आहे, एच पण माहितीये तुम्हाला, मग एच डॅश कसा काढणार? डिरेक्टली व्हॅल्यूज पुट करून. म्हणजे 1/12 इज इक्वल टू एच ची व्हॅल्यू किती आहे? 1.5 आणि अपॉन काय आहे? एच डॅश. तुम्हाला एच डॅश फाइंड करायचा आहे. ठीक आहे, एच डॅश इकडे जाईल. एच डॅश इज इक्वल टू काय होणार आहे? 12 इंटू 1.5 म्हणजे काय आला तो? 18 मीटर. म्हणजे एच डॅश काय झाला? 18 मीटर. समजलं का काय केलं? इनव्हर्स प्रपोर्शन म्हणून इनव्हर्स प्रपोर्शनॅलिटीची व्हॅल्यू लिहिली. समजले का? नक्की? लास्ट
assuming earth to be a sphere of uniform density, what is the value of gravitational acceleration in a mine 100 किलोमीटर बिलो द अर्थ सरफेस. ठीक आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि किती मीटरला 100 मीटरला. ठीक आहे, फॉर्म्युला काय बरं, जी डॅश इज जी इन ब्रॅकेट 1 मायनस डी बाय आर दॅट इज इक्वल टू, इथे व्हॅल्यू काय दिलेली आहे 9.8. ठीक आहे 9.8 आणि 1 मायनस डी ची व्हॅल्यू काय 100 अपॉन रेडियस काय 6400. हे कॅन्सल आउट झालं, हे कॅन्सल आउट झालं, 1 अपॉन 64 राहतो. ठीक आहे, म्हणजे 64 मायनस 1, 64 मायनस 1 म्हणजे किती येतो 63 बाय 64 इंटू 9.8. किती येते व्हॅल्यू बघा, काय ते 0.9 पुढे 0.9 समथिंग काहीतरी येते ना. आणि मला हे सांगा चला, जीची व्हॅल्यू काय होणार आहे डेप्थला कमी होते ना. ठीक आहे, कमी होते आणि चेंज काय सांगितलं 100 किलोमीटरचा डिफरन्स आहे, कमी व्हायला पाहिजे ना व्हॅल्यू, सगळ्यात कमी दिलेलं आहे. मग काय अप्रॉक्सिमेट पण नाही करू शकत, काय कॅन्सल आउट पण नाही करू शकत, एलिमिनेट नाही करू शकत, डायरेक्ट करा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करून घ्या. 9.66 किती येत आहे 9.66. समजलंय का, हे करायचंय फक्त. ठीक आहे, किती येत आहे ते 9.66 मीटर पर सेकंड स्क्वेअर. समजले, काय डाऊट. आज काय करायचं, पहिल्यापासून सगळं परत रिवाइज करायचं, उद्या विचारेल.